नववर्षातील पहिली अंगारकी संकष्टी इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदी किनारी असलेल्या श्री पंचगंगा वरदविनायक मंदिरात अत्यंत भक्तिभाव, उत्साह व सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात मोठ्या दिमाखात पार पडली। धार्मिकतेबरोबरच सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांची सांगड घालणारा हा सोहळा इचलकरंजीसह पंचक्रोशीतील भाविकांसाठी श्रद्धेचे महोत्सव ठरला। पोस्टरमध्ये जाहीर केलेल्या सर्व कार्यक्रमांप्रमाणेच दिवसभराचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने राबविण्यात आला। पहाटेपासूनच श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात भक्तीची मोठी गर्दी उसळली होती। इचलकरंजी शहरासह पंचक्रोशीतील सुमारे 1.25 लाखांहून अधिक भाविकांनी आपल्या लाडक्या वरदविनायकाचे दर्शन घेतले। अभिषेक, पूजाविधी व नवस्फूर्तीसाठी मंदिरात दिवसभर अखंड रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या। सकाळी 8 वाजता नित्य आरतीने कार्यक्रमाला सुरुवात झाली। त्यानंतर सकाळी 10 वाजल्यापासून रक्तदान शिबिर पार पडले। या शिबिरात 205 रक्तदात्यांनी स्वइच्छेने रक्तदान करून समाज उपयोगी कार्यात मोलाचे योगदान दिले। रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। सकाळी 10:30 वाजता अथर्व गणमुखे व प्रणव कुलकर्णी यांच्या भावगीत, भक्ती संगीत व भजन गीतांच्या बहारदार कार्यक्रमाने मंदिर परिसर भक्तिसागरात न्हालेला दिसून आला। त्यांच्या सादरीकरणाला भाविकांनी भरभरून दाद दिली। सकाळी 11 वाजल्यापासून साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद सुरू करण्यात आला होता। या महाप्रसादाचे वाटप माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या हस्ते करण्यात आले। दिवसभरात 15 ते 20 हजार भाविकांनी खिचडी प्रसादाचा लाभ घेतला। सायंकाळी 4 ते 6 वाजता श्री महालक्ष्मी भजनी मंडळ इचलकरंजी यांचे भक्तिमय भजन, तर सायंकाळी 6 ते 8 वाजता अमृतधारा गीत मंच हुबळी यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। सायंकाळी 7 वाजता नित्य आरती, तर रात्री 9:15 वाजता संकष्टी चंद्रोदय महाआरतीने या पावन दिवसाची सांगता झाली। या निमित्ताने मंदिरामध्ये पाना फुलांच्या माळा, आकर्षक रांगोळी सजावट करण्यात आली होती। संपूर्ण मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई लावण्यात आल्याने सायंकाळी पंचगंगा नदी किनारा उत्सवमय प्रकाशात उजळून निघाला। या सोहळ्यादरम्यान शहरातील राजकीय, सामाजिक, औद्योगिक, शासकीय क्षेत्रातील अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून उपस्थित राहून श्री वरदविनायकाचे दर्शन व अभिषेक पूजेचा लाभ घेतला। या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री पंचगंगा वरदविनायक भक्ती मंडळ चे अध्यक्ष अशोक स्वामी, उपाध्यक्ष बाळासाहेब जांभळे, माजी पोलीस अधीक्षक राजेंद्र काने, सुनील तोडकर तसेच मंदिर मंडळाचे सर्व सदस्य, सेवेकरी, पंडित काजवे, शीतल पाटील, विष्णुपंत शिंदे, विनायक रेडेकर, प्रशांत चाळके, हनुमंत वाळवेकर, शिवबसव खोत, राजू तळदगे, सुनील ताडे, मोहन नाजरे, सुधीर जाधव, बाळकृष्ण मिठारे, प्रीतम पोटे, सचिन देशमाने, ओंकार तळदगे, वैभव काळे, मयूर ढेकळे, गजानन स्वामी आदींसह असंख्य स्वयंसेवक व भक्तगणांनी अहोरात्र परिश्रम घेतले। इचलकरंजी पोलीस, वाहतूक पोलीस प्रशासनासह इचलकरंजी महापालिकेकडून शिस्त, स्वच्छता, सुरक्षितता व भाविकांच्या सोयी सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात आले। कोणताही अनुचित प्रकार न घडता ही नववर्षातली पहिली अंगारकी संकष्टी अत्यंत शांततेत, भक्तिभावात व उत्साहात पार पडली। श्रद्धा, सेवा आणि सामाजिक बांधिलकी याचा संगम साधणारा हा सोहळा भाविकांच्या मनात समाधान व सकारात्मक ऊर्जेची अनुभूती देणारा ठरला।